नमस्कार. जय श्रीराम. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. आम्ही खेळ मांडियेला आहे. कुठे? तो वाळवंटात मांडलेला खेळ आहे. हा सगळा वैष्णवांचा खेळ आहे. वैष्णवांचा, भक्तांचा हा खेळ आहे. ह्याच्यामध्ये भेदाभेद, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. इथे भेदाभेद नाही आहे, इथे विषमता नाही आहे. हा समतेचा खेळ आहे. ह्या खेळाची ताकद काय आहे? प्रेम, भक्तिभाव, ही याची ताकद आहे, ही याची शक्ती आहे. विनयशीलता, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधू म्हणजे काय? संत म्हणजे काय? त्यांच्या ठाई केवढी विनम्रता असते. केवढी विनम्रता, केवढा मनाचा मोठेपणा, उमदेपणा, केवढी सहनशीलता. क्रोध आणि अभिमानावर त्यांनी विजय मिळवलेला असतो. तिथे क्रोध नाही, अभिमान नाही, अहंकार नाही, मोठेपणा नाही, सन्मानाची हाव नाही. ह्या सगळ्यावर उलटपक्षी मोहमायेवर, क्रोधावर, दुराभिमानावर, नफरतीवर, द्वेषावर, ह्या सगळ्यावर त्यांनी विजय मिळवलेला असतो. तो स्वतःला वारकरी म्हणून घेऊ शकतो, तो स्वतःला साधू म्हणून घेऊ शकतो, तो स्वतःला खरा वैष्णव म्हणून घेऊ शकतो. वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग, तोच खरा वैष्णव आहे. अन्यथा तावातावाने बोलणारा, आक्रमक असणारा, दुसऱ्याचा अजिबात आदर न करणारा, अंगी विनम्रता नसणारा, वितंडवादी, हुज्जतखोर, हुज्जत घालणारा, राग लोभ धरणारा आणि क्रोधिष्ठ स्वभाव असणारा, असा मनुष्य स्वतःला वारकरी कसा म्हणून घेऊ शकतो? तो वारकरी असू शकणार नाही. वारकऱ्यांची केवढी मोठी थोर परंपरा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच केवढं तेज असतं. खरा वारकरी असतो त्याच्या चेहऱ्यावर केवढं तेज असतं. त्याच्या चेहऱ्यावर केवढा विनम्र भाव असतो. केवढं प्रेम, केवढी भक्ती. प्रेम आणि भक्तिरसात तो ओथंबलेला असतो, बुडालेला असतो. तो काही न बोलताही समोरच्यावर प्रभाव टाकत असतो. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या चेहऱ्यावरील तेजावरून, तेजस्वितेवरून, त्याच्या चेहऱ्यावरच केवढं आपल्याला पुण्यप्रभाव आढळतो. त्याचा पुण्यशील यांचं वर्तन असतं, आचरण असतं, स्वभाव असतो. त्यातूनच समाजाला खूप काही मिळत असतं, समोरच्याला खूप काही मिळत असतं. आनंद मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं, चित्ताचं समाधान. ह्या साधू मंडळीकडे, वारकऱ्यांकडे, संत मंडळीकडे काय असतं? चित्ताचं समाधान. चित्ती असू दे समाधान, हे समाधानी वृत्ती त्यांची असते. मंडळी, नुकतंच शरद पवार साहेबांनी एक विधान केलं की प्रतिगामी विचार या वारकरी परंपरेत काही वर्षापासून शिरतो आहे का? कट्टरतावाद हा शिरतो आहे का? तर आता याच्यावर अनेक मतं प्रदर्शित केलेली आहेत. परंतु खरं आपण म्हटलं तर वारकऱ्यांची आपली जी महान परंपरा आहे, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, जगद्गुरू तुकोबाराय, तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोकोबा महाराज, संत जनाबाई, संत गाडगे महाराज. ते तर संत गाडगे महाराज तर एवढी वर्ष त्यांनी पायी वारी केली पंढरपूरची, पण तो गाडगे महाराज एकदाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले नाही. तर बाहेर काय करायचे? त्याच काळामध्ये ते कार्तिकीने आषाढी एकादशीला ते बाहेरची गटारं आणि अस्वच्छता असेल ती साफसफाई करायची, नालेसफाई करायची. ते काम तिथं ते विठ्ठल शोधायचे. ही आमची ज्ञानेश्वरांपासूनची, तुकाराम महाराजांपासूनची ती गाडगे महाराजांपर्यंतची ही आमची पवित्र अशी
परंपरा आहे, तो आदर्श आम्ही घेतला पाहिजे. तुषारजी भोसले, स्वतः तुम्ही ह्याविषयी आत्मपरीक्षण करावं की तुम्ही अभ्यासू आहात, तरुण आहात. तुम्ही स्वतःला वारकरी परंपरेचे वारसदार म्हणवता आणि असालही तुम्ही. तुमच्या घडणाऱ्या वारकरी परंपरेचा इतिहास असणार आहेच, तुम्ही वारकरीच आहात. पण खरंच वारकऱ्याला अशा तऱ्हेचा स्वभाव, दुसऱ्याचा अपमान होईल, अवमान होईल असं वर्तन, आचरण, राग, क्रोध, उर्मटपणा, उद्धटपणा हा शोभून दिसतो का? हा शोभून दिसत नाही. वारकऱ्याचं वर्तन हे कसं असतं? वारकरी हे आपल्या समाजाचं, संस्कृतीचं, राष्ट्राचं, धर्माचं भूषण आहे. समाजात केलेली प्रतिष्ठा आहे. समाजाला वारकरी पंथाविषयी, वारकऱ्यांविषयी केवढा आदरभाव वाटतो. वारकऱ्यांचा चरणस्पर्श करावं असं प्रत्येकाला वाटत असतो. मग तसं आचरण नको का? समाज जोडण्यासाठी वारकरी असतात. वारकऱ्यांचं मुख्य काम काय तर समाज जोडणं, समाजाला एकसंघ करणं. ह्या भेदाभेद असणाऱ्या समाजामध्ये, विषमता असणाऱ्या समाजामध्ये समतेचा झेंडा घेऊन जायचा आहे. समता, समानता ही निर्माण करायची आहे. बंधुभाव निर्माण करायचा आहे. शांतीची प्रस्थापना करायची आहे. आणि भेदाभेद आम्हा अमंगळ, भेदाभेद, विषमता नाहीशी करायची आहे. ज्ञानेश्वरांनी काय केलं? ह्या विषमतेविरुद्ध, कर्मकांडांविरुद्ध बंड पुकारलं. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं, त्यांनी हेच केलं. म्हणून त्यावेळच्या समाजातील प्रस्थापितांचे हे शत्रू बनले, वैरी बनले. तरी यांनी सहन केलं, तरी यांचा संयम कधी सुटला नाही. म्हणून सामान्य माणसांच्यावर प्रेमच केलं. त्या काळात सामान्य माणूस मात्र ज्ञानेश्वरांना आणि तुकाराम महाराजांना देव मानत होता. तो का? तर असे गुण यांच्या ठायी होते, संतांच्या ठायी होते. असे संत असतात की त्यांनी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, राग, लोभ या सगळ्यावर त्यांनी मात केलेली असते. तुषारजी भोसले, तुम्ही स्वतः खरंच आत्मपरीक्षण करावं की आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपला संयम कसा असला पाहिजे. जर तुम्ही संयम ठेवलात, तुम्ही तरुण आहात, तुमचं खूप पुढचं मोठं आयुष्य जायचं आहे. राजकारण, समाजकारण तुम्हाला खूप करायचं आहे. अजून कालावधी खूप आहे. परंतु तुम्हाला याचं स्वतःवर संयम ठेवावं लागेल, संयम बाळगावं लागेल. आणि शांत, पेशन्स हे ठेवावे लागतील. शांत राहावं लागेल. शांत राहून खूप काही का करता येतं, समोरच्याला जिंकता येतं. आणि संतांचं हे मूळ उद्दिष्ट हेच की प्रेमाने, नम्रताने सगळ्यांना जिंकून घ्यायचं. आणि ती परंपरा राहिलेली आहे. कोणी नाही शत्रू आपुला, प्रेमाने अवकाश भरू. हे अवकाश आहे, प्रचंड मोठा अवकाश आहे, ते प्रेमाने भरायचं आहे. आणि हा संतांचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे तुषारजी भोसले, समाजाचा रोष घेऊ नका, समाजाचं प्रेम घ्या. लहान तोंडी मोठा घास घेऊ नका. समोरच्याचा मान राखायला शिका. समोरच्याचा सन्मान करा, आदर करा आणि अंगी नम्रता ठेवा. तरच आपण हे ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांचे ह्या सगळ्या संत मंडळीचे वारसदार आहोत हे सिद्ध होईल. आणि समाजाला आपल्याला कसली शिकवण द्यायची आहे, संतांनी कसली शिकवण दिलेली आहे, तर पवित्र शिकवण दिलेली आहे. फार मोठी शिकवण दिलेली आहे. ती समंजसपणाची, सहिष्णुतेची, प्रेम करण्याची, बंधुभावनेची ही शिकवण दिलेली आहे. समानतेची, समतेची, समरसतेची ही आमच्या संत मंडळींनी शिकवण दिलेली आहे. त्या शिकवणीची खऱ्या अर्थाने गरज आहे. कट्टरपंथी आम्हाला समाज बनवायचा नाहीये, आक्रस्थ समाज आम्हाला बनवायचा नाहीये. आम्हाला समाजामध्ये जातीभाव निर्माण करायचा नाहीये. आम्हाला धर्मभेद निर्माण करायचा नाहीये. हा धर्म चांगला, तो धर्म वाईट. धर्माची व्याख्या काय आहे? त्यामुळे एका धर्माविषयी दुसऱ्या धर्माच्या मनात प्रेमभाव निर्माण असं वागायचं आहे. मुळात धर्म म्हणजे काय? धर्माचं काम माणूस जोडणं हे आहे. माणूस तोडणं हे धर्माचं काम नाही आहे. धर्माने कधी माणूस तोडायला शिकवलेला नाही आहे. आणि खरा धर्म काय आहे तर माणुसकी हा खरा धर्म आहे. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म ही संतांची शिकवण आहे.
मानवतावाद, मानवता धर्माची शिकवण आम्हाला संतांनी दिलेली आहे. हे सर्वच संत हे मानवतेचे उपासक होते. त्यामुळे या मानवतेच्या महान उपासकांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याचे जतन करणं, संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तेव्हा तुषारजी भोसले, तुम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करायला हवं, नक्की आत्मपरीक्षण करायला हवं. आणि आपला जो स्वभाव आहे त्यात काही सुधारणा करता येईल का? कारण चुकतो तो माणूस नव्हे, चूक सुधारतो तो माणूस, चूक सुधारतो तो माणूस. त्यामुळे आत्मपरीक्षण करून आपल्याला भविष्यामध्ये कशी यामध्ये सुधारणा करता येईल आणि समाज कसा जोडला जाईल, समाजात दरी निर्माण न होता तो उलटपक्षी जोडला कसा जाईल, एकत्र कसा येईल, एकसंघ कसा राहील आणि समाजात सतत बंधुभाव आणि शांती कशी राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. कारण संतांची मूळ शिकवण माणूस जोडण्याची आहे, माणूस तोडण्याची नाही, प्रेमाची आहे, द्वेषाची नाही आहे, नफरतीची नाही आहे, द्वेषाची नाही आहे. तर माणूस जोडायला आणि प्रेम करायला हे संतांनी शिकवून दिले. माणुसकी, मानवता ही शिकवण आम्हाला संतांनी दिलेली आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया. धन्यवाद. जय हिंद.